नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. करणार आहे आम्हाला विरोध. तो मस्त म्हणतो मी भीष्म प्रतिज्ञा घेतली, पण तू भीष्म प्रतिज्ञा घेतली नाही. आमच्या अर्जुनामागे श्रीकृष्ण उभा आहे म्हणा, हे लक्षात ठेव. तू देवाचे नाव घेऊन पुढे चालू नको. तुझ्यासारखा खोटा कोणी नाही. या विरोध या पक्षाला आमचा एवढा विही, आम्ही त्याला कशातच मान देणार नाही. यांना खुर्चीच्या खाली फक्त खाली व्हावं एवढे, नाही तर आम्ही सगळ्या वाघिणी येणार आहेत. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. छगन भुजबळना विरोधी पक्ष मानाच्या लायकीत नाही. आजपर्यंत आम्ही त्यांना मान देत होतो. म्हातारा माणूस म्हणून आम्ही त्यांचा मान राखीत होतो, पण त्या लायकीचे राहिले नाहीत. ते त्यांना फक्त ज्याला जाऊन खायचं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांना चांगलं बोलता येत नाही. आमच्या दादाचं काही जर झालं ना, आमच्या दादाला जर काही झालं ना, हे छगन भुजबळ कारणीभूत राहणार आहे. आम्ही फक्त त्यांना धरणार आहेत. हो, छगन भुजबळ शिवाय कोणाला माफ करणार नाहीत आम्ही. हे मराठ्याचा शब्द आहे. छातीवर लिहून घे म्हणा तू फक्त. आम्ही फक्त तुझ्या मोठ्यापणाचा म्हातारपणा आहे म्हणून तुमचा आम्ही ज्येष्ठ आहेत म्हणून आम्ही त्यांचा मान राखला, पण आतापर्यंत तुमचा मान राखणार नाही. असा खोटाने आता कोणी केला? एका रात्रीतून पैसे बदलते, राज्य बदलतं, पंतप्रधान बदलतो, सगळं बदलतो. आमच्या यांना दादांना का आरक्षण देणार तुम्ही? काय कशात काय झालेलं एवढं सांगा आम्हाला फक्त. नाही तर ह्या वाघिणी आता निघणार आहेत. तू पाहून घे. छगन भुजबळला म्हणा किती तुला ठेवायचे, दिल्लीचे पोलीस ठुई, नाही तर कोणी सहकार ठुई तुपलं. पण या वाघिणी जर निघाल्या ना, तुझं पाय काय होतं ती हे फक्त लक्षात ठेव. 4 ते 5 दिवस झालेले आहेत आणि अन्न आणि पाणी नाही. 5 दिवस झाले. तू 5 तास फक्त बिगर पाण्याचा रोम पाय म्हणा छगन भुजबळला. तू काय म्हणतो 100 वर्ष किती वर्ष असे उपोषण केलं तरी जगतो म्हणून, पण तू फक्त लक्षात ठेव. ह्या बहिणी तळमळ करतात. रक्षाबंधन पासून आमचा भाऊ तळमळ करतो, हे ध्यानात ठेव. आम्ही भाऊबीज आमच्या भावाची कशी केली, रक्षाबंधन कसं केलं आमच्या जीवाला माहिती. तू काय आता बोलतो? म्हातारा झाला ना तू, नीट बोल म्हणा म्हाताऱ्या, असा नीट बोल. तू कोणी केलं तुला हे? हा, असा खोटा ना कशाला? देशाला एक कलंक आहे, कलंक हे छगन भुजबळ. आपण दुसरं काहीच नाही. जे आपल्या हक्काचं आहे तेच आपण मागायला लागलोत ना. त्या सरकारला कळायला पाहिजे की आमचा दादा किती दिवस झाला, 5 दिवस झाला अन्न पाण्या वाचून उपाशी आहेत. त्याची यांना काहीच का काळजी वाटत नाही. काहीतरी गांभीर्य घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. 2 तासापासून 2 तास पाणी नाही त्यांना. हे बोट बनणं 48 तास झाले त्यानंच कारणीभूत केलेले. क्षमा मागून करीत नाही. आजी दादा छगन भुजबळ आणि हे सदावर्त्या, हे 4 ते 5 माणसं विरोधात आहेत फक्त. त्यांना फक्त लक्षात ठेवा. मराठ्यांच्या विरोधात हत्ती गेला, शेपूट उरला म्हणतात, पण शेपूट कशामुळे धरलं तुम्ही? का धरलं? गुलाल काय उधळायला येतात तुम्ही? गुलालाचा अपमान करायचा का मुख्यमंत्र्याला? एवढं सांगा फक्त. मुख्यमंत्र्यांनी एवढी शपथ घेतली ना शिवाजी महाराजांची, त्यांनी ती पूर्ण करावी. फक्त आम्ही त्यांना विसरणार नाहीत. हे मराठी कधीच विसरणार नाहीत मुख्यमंत्र्याला. मोदी साहेबांपर्यंत का घरानं जात नाही हे सांगायला पाहिजे. त्यांनी प्रस्ताव मांडायला पाहिजे, नाही तर आम्ही मोदी साहेबांपर्यंत म्हणते. प्रजा सुखी असल्या तर राजा सुखी असतो ना. पण या पंतप्रधानाला प्रजा दिसाना का? हे भावात एवढे भांडणं लावा लागले हे नेते लोक. हे कशामुळे भांडणं लावा लागले? हा, पांडव कौरव कशामुळे करायला लागले? ते कशामुळे युद्ध करायला लावले? हे दिसाना का पंतप्रधानाला? नेतेच भडकवायला लागले. आम्ही आता सरकारची काही पण करणार नाहीत. आता रस्त्यावर उतरत आम्ही पण जिजाऊच्या लेकी आहेत. मुंबई काय दिल्ली सरकारी उलटून टाकूत. आता इलेक्शन लागणार आहे. आमदार खासदार तुमच्या दारी पण येणार आहेत. याविषयी आता तुम्ही काय सांगू शकता? आम्ही आमदार खासदार जर आले आता दारात तर त्यांना चपलानं वाजणार आहेत. येशीच्या बाहेरच त्यांना ठेवणार आहेत आणि येशीच्या बाहेर काढून देणार आहेत. महिला तर महिला, माणसं सुद्धा आम्ही तयार ठेवणार आहेत. आज माणसाला पुढे येऊन देणार नाही. महिला सहित लगे ज्यांना मतदान तर करणारच नाही, पण चपलाचा हार घालून काढून देऊ आम्ही त्यांना. आता आमदार सुद्धा यायला नाही पाहिजे कोणी. ज्याला यायचं असेल त्यांना आमच्या घरी आरक्षण घेऊन यायचं तर यायचं, त्यांना येशीच्या आत नाही तर यायचं नाही. हे 6 महिने झाले, इतके दिवस झाले, त्यांना का देता येणार आरक्षण? कशामुळे देणार? आचारसंहिता लावताना मग आरक्षण देता का? आरक्षण दिलं तरच विलक्षण आहे हे नक्की ध्यानात ठेवा. आता आमचा महिलांचा पण संयम तुटलेला आहे. आता आम्ही गप्प बसणार नाहीत. मुंबईपर्यंत येऊत आणि या सरकारचं सगळं उलटून टाकू, हेच आमचा शब्द आहे. आता मुंबईपर्यंत पोहोचू नये आणि वापस आमचा निर्णय आम्हाला पुन्हा बसावं लागला आमच्या दादाला. आता आम्ही दिल्ली गाठू डायरेक्ट. आता आम्ही दिल्ली शिवाय जायला पर्याय नाही. जर आता त्यांनी आमदारांनी लवकरच लवकर करणार पुढे करतायत ना, त्या अधिवेशन 16च्या आत त्यांनी घ्यावं
आणि तो निर्णय देऊन टाकावा त्यांनी. आपले मुख्यमंत्री पण मराठा आहेत, त्यांनी मराठ्यांची जाणीव घ्यायला पाहिजे आणि आमदारांना सांगून ते अधिवेशन लवकरात लवकर होऊन आणि हा निर्णय देऊन टाकायचा त्यांनी.